आणि आता बातमी अर्थातच युद्धाची आणि त्यामुळे भारतावर होणाऱ्या परिणामाची। पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आजचा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार हल्ले सुरू आहेत। या युद्धामुळे पश्चिम आशियातील अनेक विमानं रद्द झाली आहेत। त्यामुळे अनेक भारतीय दुबई, सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन इकडे अडकून पडले आहेत। तर या युद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा फटका भारतातून निर्यात होणाऱ्या शेतमालालाही बसतोय। महाराष्ट्रामधून निर्यात होणारा शेकडो क्विंटल कांदा, केळी, द्राक्ष आणि भाजीपाला सध्या JNPT बंदरात अडकून पडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचंही नुकसान होत आहे। दरम्यान भारतीय व्यापाराला युद्धाचा कसा फटका बसू शकतो ते बघूया। JNPT बंदरातून इराण, इराक, दुबई या आखाती देशात जाणारी जहाजं अडकली आहेत। 125 ते 150 कोटी रुपयांचा शेतीमाल वाया जाण्याची शक्यता आहे। भारतातून निर्यात होणारी द्राक्ष, केळी, कांदा, कलिंगड, भाजीपाला हा अडकलेला आहे। युद्धापूर्वी केळीचे दर 2500 रुपये क्विंटलला होते, आता 1500 रुपये क्विंटलवर दर घसरलेले आहेत। तर सौदी अरेबियानंतर इराणमध्ये भारतीय बासमती तांदळाची सर्वाधिक निर्यात ही होत असते। बासमती तांदळालाही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। परिस्थिती कायम राहिली तर हापूस आंब्यालाही याचा मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे भारतीय व्यापाऱ्याला, राज्यातल्या व्यापाऱ्याला याचा फटका बसण्याची चिन्ह आहेत। इकडे अमेरिका आणि इराण युद्धाचा मोठा परिणाम भारतावर पाहायला मिळतोय। भारतीय व्यापारापासून अनेक भारतीयांना याचा फटका बसलाय। कामानिमित्त, शिक्षणासाठी फिरायला गेलेल्या अनेक भारतीयांना युद्धाची मोठी झळ बसली। यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेकांचा सहभाग आहे। नाशिकमध्ये 150 ते 250 यात्रेकरू मक्का मदिनामध्ये अडकले आहेत। पुण्यामध्ये MBA करणारे आणि शैक्षणिक सहलीनिमित्ताने गेलेले 80 विद्यार्थी दुबईत अडकून पडले आहेत। जालन्यामधले 8 जण, कोल्हापूरचे 150, चंद्रपूर, जालना, यवतमाळ, जळगाव, पिंपरी चिंचवड अनेक ठिकाणचे रहिवासी अडकले आहेत। त्यामुळे जोपर्यंत विमानसेवा सुरळीत होत नाही तोपर्यंत सर्वांच्याच परतीचा मार्ग सुकर होणं हे कठीण आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।